एखादा नाटकाचा प्रयोग उभं करणं हे एखाद्या बाळंतपणासारखं असतं असं मला जेव्हा नेहमी वाटतं. म्हणजे ते वेगवेगळ्या वेळेला एक लेखक म्हणून मी नेहमीच असं म्हणतो, की प्रत्येक संहिता लिहून पूर्ण झाली, की एका नव्या अपत्याला आपण जन्म देतो. पण त्याच्यापुढेही ती प्रक्रिया ही पहिल्या प्रयोगापर्यंत तशीच असते आणि ती वेगळ्या-वेगळ्या वेळेला ती अशाच पद्धतीचा सृजनात्मक आनंद हा कलाकाराला देत असते. मग लेखकाचं संहिता लिहून पूर्ण झालं, की त्या अपत्याला म्हणायचं नाही पण आंगडं, टोपडं आणि एक बाळसं धरण्यापर्यंतची संगोपन हे दिग्दर्शक करतो आणि तो प्रेक्षकांसमोर रंगमंचावरती त्या नाटकाचा प्रयोग सादर करतो. ते सादर जो करत असतो तो कलाकार असतो, अभिनेता किंवा अभिनेत्री. त्याच्यासाठी ते बाळंतपण असतं. म्हणजे प्रत्येक प्रयोग हा तिसरी घंटा झाल्यापासून, पडदा उघडल्यापासून ते पडदा पडेस्तोवर, शेवटचं वाक्य होईस्तोवर त्या कलाकारांची ती जबाबदारी असते किंवा ते सृजनात्मक कर्तव्य असतं असं मला वाटतं, की तो प्रयोग लोकांपर्यंत आपल्या वाचिक, कायिक, स्वाभाविक अभिनयातून आपले विविध अनुभव त्या अभिनयामध्ये सार्थपणे मांडून हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतात. मग त्या दरम्यान या प्रक्रियेदरम्यान अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडतात, अनेक चांगले वाईट अनुभव येतात. काही वेळेला संघामध्ये एकमेकांच्यात वादविवाद होतात. पण हे सगळं तो प्रयोग चांगला होईल ह्यासाठीची सगळी धडपड असते असं मला वाटतं आणि ती प्रक्रिया दरवेळेला मला स्वतःला एन्जॉय करायला मिळाली. दरवेळेला मी त्यात नव्याने अतिशय समरसून त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की नाटक ही ह्याचं जे जिवंतपण आहे नाट्यकला सादर करण्याचं ते कधीच कुठले दुसरा आर्ट फॉर्म हे करू शकत नाही की तो जिवंतपणा म्हणजे जसं सिनेमा बनवणारे तेव्हा त्या हिरिरीने बनवत असतात पण तो बघत असताना ते तिथे हजर असतातच असं नाही. पण नाटकाचं आणि प्रेक्षकांचं नातंच असं आहे की ते समोर प्रत्यक्षदर्शी त्या कलेचा चांगलं अथवा वाईट प्रतिक्रिया दिली आणि घेतली जात असते. ही नाटक ह्या कलेची जादू आहे असं मला वाटतं.